तर मंडळी, भारतातील ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती या टेकड्यांवरती उदयगिरी आणि खंडगिरी नावाची लेणी आहेत. तसेच या लेण्या भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून ज्यांचा उल्लेख हातीगुंफा शिलालेखात कुमारी पर्वत म्हणून केला गेलेला आहे. तसेच या लेण्या जैन समुदायाने बांधलेल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक आहे असे म्हटले जाते. तसेच उदयगिरी आणि खंडगिरी या दोन्ही वेगवेगळ्या गुंफा आहेत. उदयगिरीमध्ये एकूण 18 गुहा आहेत, तर खंडगिरीमध्ये एकूण 15 गुहा आहेत. तसेच येथील गुहा म्हणजे उदयगिरीच्या आत असलेली राणी गुंफा, जी एक दुमजली मठ आहे. तसेच या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व खूप आहे, जे पर्यटक आणि इतिहासप्रेमी या दोघांनाही आकर्षित करते. तर मंडळी, उदयगिरी आणि खंडगिरी या लेण्यांचा इतिहास जर बघायला गेलं तर अति प्राचीन असून तो हिंदू धार्मिक कल्पनांच्या पायाचा काळ होता असे संबोधले जाते. संशोधकांच्या मते उदयगिरी आणि खंडगिरी येथील लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात राजा खारावेलाच्या कारकिर्दीत जैन भिक्षुकांसाठी निवासस्थान म्हणून कोरली गेली होती. काही बारीक आणि सुशोभित कोरीवकाम केलेल्या लेण्या ईसापूर्व 1ल्या शतकातील आहेत. या प्राचीन दगडी कोरीव लेण्यांचा शोध पहिल्यांदाच 19व्या शतकात लागल्याचे सांगितले जाते. उदयगिरी लेण्यामध्ये प्रमुख जी गुंफा आहे तिला राणी गुंफा असं म्हटलं जातं आणि ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध गुंफा आहे, ज्याच्या आत अनेक प्राचीन आणि सुंदर शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. तसेच बाजघर गुंफा, लहान हत्तीची गुंफा, अलंकापुरी गुंफा, जया विजया गुंफा, पनासा गुंफा, ठाकुराणी गुंफा, पाताळ गुंफा, मानकापुरी गुंफा आणि स्वर्ग गुंफा, गणेश गुंफा, जांभेपुरी गुंफा, व्याघर गुंफा, सर्फा गुंफा, हाती गुंफा, धनाघर गुंफा इत्यादी अनेक प्रकारच्या गुंफा आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच खंडगिरीच्या टेकड्यांमध्ये आपल्याला एकूण 15 लेण्यांचा समावेश बघायला मिळतो. त्यामध्ये तातोवा गुहा ही सगळ्यात प्रसिद्ध अशी खंडगिरी लेण्यांपैकी पहिली गुहा मानली जाते, ज्याच्या प्रवेशद्वारावर पोपटांचे कोरीवकाम केलेले आपल्याला दिसते, त्यामुळे त्याला तातोवा गुंफा असे म्हणतात. तसेच अनंता गुंफा, टेंटुली गुंफा, खंडगिरी गुंफा, ध्यान गुंफा, नवमुनी गुंफा, बारभुजा गुंफा इत्यादी अनेक प्रकारच्या लेण्या आपल्याला खंडगिरीमध्ये बघायला मिळतात. येथे जाण्यासाठी जर आपण विमानमार्गाचा अवलंब केला तर भुवनेश्वर विमानतळ किंवा विजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे येथून 8 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून आपल्याला कॅब, टॅक्सी किंवा इतर स्थानिक वाहनांच्या मदतीने उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांपर्यंत सहज पोहोचता येते. त्यानंतर जर तुम्ही रेल्वे मार्गाचा अवलंब केला तर भुवनेश्वर रेल्वे स्टेशन देशाच्या पूर्वेकडील भागात एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून प्रमुख शहरांशी हे जोडले गेलेले आहे. भुवनेश्वर रेल्वे मार्ग हा कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू इत्यादी सर्व रेल्वे मार्गांशी जोडला गेलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही रस्त्याचा मार्ग जर अवलंबणार असाल तर भुवनेश्वरला जाणारा हायवे अनेक मार्गांना आपल्याला जोडलेला दिसतो. तसेच प्रमुख शहरांमधून बसेसही इथे जाण्यासाठी उपलब्ध आहेत. शहरातील बारामुंडा बसस्टँड हा भुवनेश्वरला भारतातील इतर सर्व प्रमुख शहरांशी जोडणारा रस्ता आहे. तसेच तुम्ही खाजगी वाहन किंवा बसच्या साहाय्याने लेण्यापर्यंत पोहोचू शकता. या ठिकाणाची गणना ही वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा स्थळांमध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम काळ जर म्हणाल तर ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ इथे भेट देण्यासाठी मानला जातो. आणि हे ठिकाण सकाळी 6:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले केलेले असते. मंडळी, जर तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, यापूर्वी जरी तुम्ही या ठिकाणी गेला असाल तरी त्याचे अनुभवही तुम्ही मला या व्हिडिओत सांगू शकता. आणि हो, बेल आयकॉनही अवश्य दाबा, जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन टूरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.